मंडळी, ऐन दिवाळीच्या तोंडावरती सातारा जिल्हा एका अत्यंत हृदय पिटाळून टाकणाऱ्या आणि क्रूर हत्याकांडाने हादरला आहे. मंडळी, ही धक्कादायक घटना 10 ऑक्टोबर रोजी दुपारी सासपडे गावामध्ये घडली. पीडित मुलगी आर्या सागर चव्हाण, वय वर्ष 13, ही एका प्रतिष्ठित शाळेमध्ये 7वी मध्ये शिकत होती. दुपारी तिची परीक्षा संपल्यानंतर ती अंदाजे 2:30 वाजता वडिलांकडून घराची चावी घेऊन घरी आली. घरी आल्यानंतर ती आतल्या खोलीमध्ये कपडे बदलत होती आणि त्याच वेळी तिच्या घरामध्ये व आजूबाजूला कोणी देखील नाही हे बघून राहुल बबन यादव नावाचा नराधम तिच्या घरात घुसला. आता हा आरोपी राहुल हा पीडितेच्या घराशेजारीच राहत होता. राहुलने आर्यावरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या 13 वर्षाच्या मुलीने त्याला प्रखर विरोध केला आणि जोरदार प्रतिकार देखील केला. आता या प्रतिकारामुळे चिडलेल्या या नराधमाने तिला फरशीवरती आपटलं आणि नंतर बाथरूमच्या दिशेने ओढत नेलं आणि ते ऐकत नाही हे पाहून त्याने क्रूरतेची परिसीमा गाठत त्या मुलीच्या डोक्यामध्ये दगडी जातं गाठलं. आता या जबर मारहाणीमध्ये आर्या रक्तबंबाळ होऊन फरशीवरती पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी राहुल घाबरून तिथून पळून गेला आणि सायंकाळी 5 वाजता आर्याचा भाऊ आणि वडील घरी परतल्यानंतर त्यांना आर्या रक्तबंबाळ अवस्थेमध्ये फरशीवरती पडलेली दिसली. त्यांनी तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये नेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आता या क्रूर हत्येनंतर बोरगाव पोलीस आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपासाची सूत्रे हलवली. घटनेच्या 9 तासांच्या आतच संशयाची सुई आर्याच्या घराशेजारी राहणाऱ्या राहुल वरतीच घेऊन थांबली. पोलिसांनी त्याला सासपडे गावाजवळील एका टेकडीवरती लपून बसलेला असताना ताब्यात घेतले आणि पोलिसांनी पोलिसी खाक्यात दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला आणि अतिप्रसंगाला विरोध केल्यामुळे दगडी जातं घालून हत्या केल्याची कबुली देखील दिली.